हॉस्टेलचं समाज कल्याणचं. हा, समाज कल्याणचं. कुठले आहे तुम्ही? इकडं आपलं संभाजीनगर. संभाजीनगरचं का? मग कुठलं ऍडमिशन होतं? मग कोणत्या याला केलं होतं? हॅलो. कोणत्या वर्षाला केलं होतं ऍडमिशन आपण? थर्ड इयरला? सेकंड इयरला सर. सेकंड इयर. सेकंड इयरला. हा. आणि कोर्स कोणता? आपलं व्यावसायिक सर. व्यावसायिक मध्ये कोणता सर? आपलं पॉलिटेक्निक. पॉलिटेक्निक का? हा. मग आता ऍडमिशन मिळाली का मग? हो सर, मिळाले. मग शिफारस पत्र कोणाचं घेतलं होतं? होते सर, तिथले लोकल होते, हा हा हा. त्यांनी दिले आणून. मग बरं झालं. ऍडमिशन दिली ना त्यांनी? हो, दिले. तुमच्या मार्गदर्शनाचे झाले ऍडमिशन. नाही, चांगली गोष्ट आहे. कोणाचं ना कोणाचं झालं पाहिजे त्याच्यात. आता आपण केला असेल, तुम्ही फोन केला असेल, मी उचलला असेल, सांगितलं असेल, नाही का? हो ना. बाकी नाही, तुमच्या त्या एका शब्दामुळेच झालंय, कारण की मग आयडिया नव्हती ना आम्हाला. हा, बरोबर. नाही, ते असते तसं. आता पहा, पण तुम्ही लोकल कुठले आहे, काय आहे, आपल्याला माहिती नाही. आपण हो. ज्या गोष्टी इतरांना सांगतो, आता युट्यूबच्या माध्यमातून आपण पोरांना इकडे तिकडे सांगत असतो की फोन करा, हो. फोन करा. आता कोणाचा उचलतो, कोणाचा उचलत नाही. आणि तुमचा हो ना. उचलला फोन आणि थोडं सांगितलं आणि त्यानुसार तुम्ही केलं, तर त्यात हो. आपलाच फायदा झाला आणि आपल्याला ऍडमिशन मिळालं. चांगली गोष्ट झाली. हो ना. आपला फोन जवळपास सर 6 महिने पहिले झालता आणि माझं ऍडमिशन 2-1 महिने झालेत, पण मग मला असं लक्षात नाही राहिलं कॉल करायला तुम्हाला. आता लक्षात आलं, म्हणलं सरांना सांगावं की झालंय. ह्या पद्धतीने तुम्ही दुसऱ्यांना मार्गदर्शन करू शकता ना. नाही, हो, मी पण करतो आणि तुम्ही पण करू शकता, नाही का? आता आपल्याला विश्वास बसला आणि शिफारस पत्राद्वारे ऍडमिशन होते. कारण एक शासन निर्णय मधात आलेला होता, म्हणजे कोर्टानेच म्हटलेलं होतं की जी ऍडमिशन स्पेशल केसची जी ऍडमिशन आहे हो. त्या ऍडमिशन कॅन्सलच केल्यात. परंतु आता शिफारसने ऍडमिशन दिलं तर चांगली गोष्ट आहे ही. आणि सेकंड इयरला होतं ना. हो. तिथले माणसं पण चांगली आहेत. चांगलं संभाजीनगरला ऍडमिशन झाली तर. आणि ते त्यातल्या त्यात 5% जागा असते असे पण कळलं आता मध्ये आल्यानंतर. हो, बरोबर. 100 पैकी 5 मुलं घेतात ते अशी. घेतात, बरोबर. आणि शिफारस त्यांना माहित असते की शिफारस हे जे आहे ते गरजवंतच विद्यार्थी करत असतात. हो. आणि ते गरजेवंत आहे, रिअल सगळं चेक करूनच दिलंय त्यांनी पण. नाही, तर आपण गरजवंतच होतो ना, म्हणून आपण तेवढ्याने फोन केला, तुम्ही नंबर काढला आणि मी बोललो आणि आपल्याला सल्ला दिला, आहे की नाही? म्हणजे एका व्हिडिओचा पण फायदा झाला आणि आपले जे काही अडचणी होत्या त्या पण दूर झाल्यात. हो. आणि माझ्या पण पहिले काही मुलं होते सर हॉस्टेलला आलेले. मग ते कसं त्यांचं बॅकग्राऊंड खूप चांगलं होतं. त्यांचे वडील बिझनेसमॅन वगैरे खूप चांगले, पण त्यांना काही दिलं नाही ऍडमिशन. समाज त्यांनाही ऍडमिशन दिलं का त्यांनी? त्यांना नाही दिलं. त्यांना नाही दिलं ना. वा, चांगली गोष्ट आहे. नाही, जाणीव असते बहुजनांची. आपण सर्व लेकरं आहोत, त्यात जाणीव असते त्यांनाही, जे काही वार्डन वगैरे असतात. आणि तुमचे जे काही लोकल माणूस जे असेल, आता नेता मंडळी, तर त्यांनी पण तुझ्या हे काम केलं. चांगली गोष्ट आहे. बरं झालं फोन केलास. मला पण आणि इतरांना पण आता समजेल की नाही बा, होऊ शकतात ऍडमिशन वगैरे, नाही का? हो. आणि हे सर काय आता तुम्ही रेकॉर्डिंग वगैरे चालू केले, फक्त कुठे देऊ नका. कारण काय असतं, हे आता मी सांगितलं आणि कुठं जाऊ नये. नाही, पण रेकॉर्डिंग केलाय तर तुझं नाव, गाव ह्या सर्व गोष्टी नाही आहेत ना त्याच्यात. कारण याच्यासाठी की जे आपण जेव्हा इतरांना सांगतो, तर अजून विद्यार्थ्यांचा विश्वास बसायला पाहिजे. आणि ही जी माहिती आहे ही लोकांनाही समजलं पाहिजे. जसं समाज कल्याण हॉस्टेल असतात बा, फ्री ऍडमिशन मिळते, खाणं पिणं फ्री असते, या सर्व गोष्टी माहीत पण नसतात. आणि युट्यूबला ही व्हिडिओ मी टाकलेली आहे, ऑलरेडी टाकलेली आहे, की पुण्यात शिकायचं असेल तर मोफत शिका, मोफत राहण्याची व्यवस्था, एकही रुपया लागणार नाही. आणि त्याच्याबद्दलची माहिती आपण कायम देत असतो. तर तुला जे काही फायदा झाला तर तो इतरांना सुद्धा फायदा होईल. जसं तू प्रामाणिकपणे सांगत आहे, प्रामाणिकपणे मला फोन केला की सर तुम्हाला मी फोन केलेला होता, तुम्ही मला सल्ला दिला, तर तसाच सल्ला इतरांना पण द्यावा आणि त्याचं पण प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावं. याच उद्देशानं ते रेकॉर्डिंग सुरू केलेली आहे. आणि तो जेव्हा आपण ऑडिओ टाकू तर त्यात तुझं नाव नाहीये, तुझं हॉस्टेलचं नाव नाहीये, संभाजीनगर आहे. आता संभाजीनगर म्हणलं तू कोण आहेस, कुठला आहेस हे आपल्याला माहिती नाही ना. पण काम तर झालंय ना आपलं, आहे की नाही? हे मस्त आहे. त्याच्यामुळे ते कसं असतंय सर, आता हॉस्टेल वार्डांना दिलं ऍडमिशन, आपल्याला सहाय्यक ऐकते त्यांनी दिलंय, म्हणजे घेतलं ऍडजस्ट करून. हो, त्या लेवलवरून. तर मग त्यांची अपेक्षा काय असते की बाहेर कुठं जाऊ नये, कारण सगळेच लोक येतील, त्यांच्या कॉन्टॅक्ट मधले काही लोक असतात, त्या लोकांचे, वार्डन लोकांच्या, सगळ्यांना तर देऊ शकत नाही ते. गोष्टी कशा थोडं लपून ठेवायच्या असतात त्यांना. बरोबर. नाही, पण आपलं काम झालं आहे. आणि असेच कसं असते, एखाद्याला एकदम गरजेचं असते तोच व्यक्ती तिथपर्यंत पोहोचतो. बरोबर. हो ना. असं आहे. गरज होती म्हणून कॉल केला, फोन केला, आपण तुला सल्ला दिला, आहे की नाही?
हो आणि तुमचं पण जवळपास मला वाटतं कामाच्या निमित्तानं तुम्ही कधी फोन उचलले नाही, सायलेंटवर असायचं, कधी बंद ते असायचं. असते कारण मेसेज वगैरे केला तर मी करतो आणि मेजॉरिटी आतापर्यंत आपण पैशाच्याही बाबतीत सांगतोय, कॉलेज फीज लुटतं किंवा काही, तर आपणही आतापर्यंत एखादी करोड रुपये आपण विद्यार्थ्यांची वाचवलेली आहेत. समजलं. आणि तू अजून व्हिडिओ पाहिला असशील तर मी डायरेक्ट कॉलेजचं नाव घेऊन मी विद्यार्थ्यांना किंवा मोरांना सांगत असतो की ऍडमिशन करू नका इथं फीज लुटली जाते, बीएड वाले वगैरे. आणि आता 2 मिनिटं आताच 2 म्हणजे 15 दिवसाआधी मी एक व्हिडिओ टाकलेला ज्यात बीएडच्या मुलींचे परत पैसे मिळालेले. असं आहे. म्हणून त्या गरजेच्या गोष्टी असतात. त्यात तुझं ऍडमिशन किंवा काही असं नाही का रद्द करण्याचं किंवा काही असं नाही. नाही सर, तो प्रश्न नाहीये. फक्त एक प्रायव्हसी असते. बरोबर. हो. काय आपण सांगतोय की होईल दुसऱ्याच फायदा. नाही काही प्रॉब्लेम नाही. काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम. चल ठीक आहे, थँक्यू. चल ठीक आहे, पुन्हा इतरांना मदत कर, काही गरज असली तर नक्की फोन कर. ठीक आहे. हो. चल ठीक.